नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। पुन्हा एक मेगा भरतीची जाहिरात आलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत ज्याला आपण PWD असं म्हणतो, यामध्ये 2109 पदांच्या सरळ सेवा भरतीकरिता मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग मुंबई कार्यालयाकडून महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। संपूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। तर सर्वात आधी बघूया मित्रांनो, यामध्ये कोणत्या पदांचा समावेश झाला आहे, किती जागा आहेत, तर शैक्षणिक पात्रता पाहूया, त्यासाठी लागणारी फीस सुद्धा आपण पाहूया। तर यामध्ये पहा मित्रांनो, हे जे पद आहे ते गट ड मधील पद आहे, ज्यामध्ये मित्रांनो मुंबई, पुणे, नाशिक, नांदेड, अमरावती, नागपूर आणि त्यानंतर मुंबईची मंत्रालय विभाग या ठिकाणी जी मित्रांनो प्रादेशिक कार्यालय आहेत त्या ठिकाणी जागेची वॅकन्सी शिपाई पदासाठी गट ड संवर्गातील या पदासाठी देण्यात आलेली आहे। आता मुंबई या विभागामध्ये 18 जागा आहेत, पुणे मध्ये 3 जागा आहेत, नाशिक मध्ये 5 जागा आहेत, नांदेड मध्ये 8 जागा आहेत, अमरावती मध्ये 2 जागा आहेत, नागपूर मध्ये 4 जागा आहेत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई येथे एकच जागा आहे शिपाई या पदासाठी। तर अशा प्रकारे मिळून 41 जागांसाठी शिपाई या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे। टोटल 2109 जागा आहेत आणि शिपाई गट ड या पदासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नांदेड, अमरावती आणि नागपूर मुंबई यांचे एकूण 41 पदांसाठी अर्ज मागविले आहेत। यासाठी वेतन श्रेणी काय दिलेली आहे, 15,000 ते 47,600 अधिक महागाई भत्ता व शासन नियमाप्रमाणे देय इतर भत्ते असणार आहेत मित्रांनो। त्यानंतरचं पद आहे स्वच्छ, हे गट अ संवर्गातील पद आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी S1 मध्ये वेतन श्रेणी असणार आहे 15,000 ते 47,600, त्यासोबतच अधिक महागाई भत्ता व शासन नियमाप्रमाणे देय इतर भत्ते असणार आहेत। यासाठी एकूण 32 जागा आहेत। त्यानंतर वाहन चालक गट क संवर्गातील हे पद आहे अधीक्षक अभियंता नांदेड प्रादेशिक विद्युत मंडळ विभाग नांदेड या ठिकाणी S6 मध्ये 19,900 ते 63,200 अधिक महागाई भत्ता व शासन नियमाप्रमाणे देय इतर भत्ते या ठिकाणी वाहन चालक या पदासाठी असणार आहेत आणि याच्या एकूण 2 जागा आहेत। त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक गट क संवर्गातील हे सुद्धा पद आहे। या प्रयोगशाळा सहाय्यक साठी नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी नवी मुंबई मध्ये 1 जागा आहे, पुण्यामध्ये 1 जागा आहे, औरंगाबाद मध्ये 2 जागा आहेत आणि नागपूर मध्ये 1 जागा आहे आणि याच्यासाठी वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे S7 21,700 ते 69,100 अधिक महागाई भत्ता व शासन नियमाप्रमाणे देय इतर भत्ते। त्यानंतर वरिष्ठ लिपिक साठी जागा किती आहेत आणि यासाठी वेतन श्रेणी कोणती देण्यात आली आहे ती पहा आणि कोणत्या विभागामध्ये कुठे किती जागा आहेत त्याची देखील माहिती आपण पाहूया। त्याच्यामध्ये पहा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर साठी 13 जागा आहेत, नांदेड साठी 1 जागा आहे, नागपूर साठी 10 जागा आहेत, पुण्यासाठी 2 जागा आहेत आणि नांदेड अधीक्षक अभियंता प्रादेशिक विद्युत मंडळ या ठिकाणी 1 जागा आहे। यासाठी वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे 25,500 ते 81,100 अधिक महागाई भत्ता व शासन नियमाप्रमाणे देय इतर भत्ते। त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे स्वच्छता निरीक्षक गट क संवर्गातील हे पद आहे। या पदासाठी एकच जागा आहे आणि मंत्रालय मुंबई विभाग या ठिकाणी आहे। यासाठी वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे 25,500 ते 81,100 अधिक महागाई भत्ता व शासन नियमाप्रमाणे देय इतर भत्ते। त्यानंतरचं पद आहे सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ गट क संवर्गातील हे पद आहे। यासाठी मुंबई विभागामध्ये वास्तुशास्त्रज्ञ मुख्य वास्तुशास्त्रज्ञ महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी 9 जागा आहेत। यासाठी वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे 32,000 ते 1,01,600। त्यानंतर उद्यान पर्यवेक्षक गट क संचालक उपवने व उद्याने महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी 12 जागा आहेत। त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी गट ब संवर्गातील हे पद आहे। या पदासाठी नागपूर विभाग आणि नांदेड विभागामध्ये एकच जागा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी गट ब संवर्गातील हे पद आहे आणि या लघुलेखक या पदासाठी मुंबई साठी 2 जागा आहेत, छत्रपती संभाजीनगर साठी 1 जागा आहे, नांदेड साठी 2 जागा आहेत, अमरावती साठी 2 जागा आहेत आणि नागपूर साठी 1 जागा आहे। त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी 1378 जागा आहेत मित्रांनो। सगळ्यात जास्त जागा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी आहेत। यासाठी पात्रता आणि वेतन श्रेणी या ठिकाणी देण्यात आलेली आहे 25,500 ते 81,100 अधिक महागाई भत्ता व शासन नियमाप्रमाणे देय इतर भत्ते असणार
असणार आहे। कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ गट ब संवर्गातील हे पद आहे। अराजपत्रित सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी भरण्यात येणार आहे आणि यासाठी 5 जागा देण्यात आलेल्या आहेत। कनिष्ठ अभियंता विद्युत गट ब अराजपत्रित गट ब संवर्गातील हे पद आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। यासाठी एकूण 55 जागा देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर बघा मित्रांनो, कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी 55 जागा देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर सगळ्यात पहिलं जे पद आहे ते कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब संवर्गातील पद आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी 532 जागा रिक्त आहेत। एकूण पदांसाठी 532 जागांसाठी अर्ज कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी मागवण्यात येत आहेत। अशा एकूण 2109 जागांसाठी ही भरती असणार आहे। आता या सर्व पदांसाठी पात्रता काय सांगितली आहे, वयोमर्यादा किती आहे, फीस किती असणार आहे याची आपण या ठिकाणी माहिती पाहूया। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक जरूर करा। तर यासाठी पहा मित्रांनो, पात्रता काय लागणार आहे, भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादा गणण्याचा दिनांक, अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक असणार आहे। यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण अमागासवर्गीयांसाठी आणि कमाल वयोमर्यादा 40 वर्षापर्यंतचे। त्यानंतर मागासवर्गीय, अनाथ आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी 18 वर्ष पूर्ण आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात। त्यानंतर उर्वरित जे आरक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, अमागास, माजी सैनिकामध्ये अमागास, मागासवर्गीय, त्यानंतर दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त अशा ठिकाणी संपूर्ण वयोमर्यादेचा चार्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता या पदासाठी ज्या PWD मध्ये जागा निघालेल्या आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत भरल्या जाणाऱ्या, यासाठी अर्ज कसा करायचा आहे, किती तारीख आहे, किती फीस आहे याची माहिती पाहूया। आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फीस असणार आहे। मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये फीस असणार आहे। त्यासोबतच उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील। माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही। परीक्षा शुल्क हा नॉन रिफंडेबल असेल असे या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेलं आहे। आता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पेमेंट करताना ही जी पेमेंट आहे ती क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंग द्वारे तुम्ही करू शकता। अजून लिंक चालू झालेली नाही, जशी ऑनलाईन लिंक चालू होईल तसं तुम्हाला अर्ज या ठिकाणी करता येईल। आता या सर्व पदांसाठी पात्रता काय सांगितली आहे ती पहा। तर शिपाई या पदासाठी पात्रता सांगितलेली आहे 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। 10वी जर तुम्ही पास असाल तर शिपाई या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतरचं जे पद आहे ते स्वच्छक, यासाठी एकूण 32 जागा आहेत। सोबतच वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळी पदे आहेत आणि यासाठी शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या इयत्ता 7वी मधून बढती दिलेली असावी। अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकात सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे। तर तुम्ही 7वी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतरचं पुढचं पोस्ट आहे वाहन चालक, आणि वाहन चालक या पदासाठी पात्रता काय सांगितली आहे, 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मोटार वाहन अधिनियम 1988 मधील तरतुदीनुसार सक्षम अनुज्ञप्ती प्राधिकारी यांनी दिलेला हलके मोटर वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालवण्याचा परवाना धारण केलेला असावा। तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा HMV किंवा LMV असेल तर तुम्ही वाहन चालक या पदासाठी अर्ज करू शकता। शासकीय किंवा निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये हलके मोटर वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालवण्याचा 3 वर्षाहून कमी नाही इतक्या अनुभव धारण केलेला असावा। तर तुम्हाला कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव वाहन चालक या पदासाठी असेल तर तुमच्याकडे तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। वाहन चालक या पदासाठी आहे, त्यासाठी तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे आणि विज्ञान शाखेतील पदवीधर रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता किंवा कृषी शाखेतील पदवी धारण केलेली असावी असे या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर पुढचं जे पद आहे ते वरिष्ठ लिपिक या पदासाठी आहे। वरिष्ठ लिपिक या पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा। म्हणजेच कोणत्याही शाखेतील जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता वरिष्ठ लिपिक। यासाठी कुठल्याही प्रकारची टायपिंग
टायपिंग किंवा काही मागितलेली नाहीये। यासाठी एकाच परीक्षा घेण्यात येत असल्याने राज्यातील कोणत्याही भागातील उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतील असे या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो स्वच्छता निरीक्षक हे जे पद आहे यासाठी 10वी पास असणं गरजेचं आहे। नंतर मित्रांनो तुमच्याकडे संचालक सार्वजनिक आरोग्य आणि मान्यता प्राप्त किंवा शासनाने तिच्याशी समकक्ष ठरवलेली स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण असावा। जर तुम्ही असाल या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतरचे जे पद आहे ते सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ यासाठी 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्रज्ञाची पदवी धारण केलेला असावा असे या ठिकाणी सांगितलेलं आहे। 10वी 12वी त्यासोबतच वास्तुशास्त्रज्ञाची पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। त्याच्यानंतर पुढची पोस्ट पहा मित्रांनो, उद्यान पर्यवेक्षक यासाठी कृषी किंवा उद्यान विद्या यातील पदवी धारण केलेला असावा आणि निवासी जागेभोवतीची उद्याने किंवा इतर कोणतीही सार्वजनिक किंवा खासगी उद्याने किंवा रोपवाटिका म्हणजे नर्सरी यांची किंवा तिन्ही जागेंची निगा राखण्याचा व विकास कामाचा सार्वजनिक उद्यानात व रस्त्याच्या कडेने झाडे लावणे या कामाचा किंवा बाग कामाशी संबंधित अन्य कोणताही किमान 2 वर्ष कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव धारण केलेला असावा। अनुभवाचे प्रमाणपत्र संबंधित मालक, जनरल मॅनेजर, विभाग प्रमुख किंवा नियुक्ती प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले असावे असे या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतरचं पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी यासाठी 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि उमेदवाराकडे किमान 100 शब्द प्रति मिनिट मध्ये लघुलेखनाचा वेग असणे आवश्यक आहे आणि इंग्रजी टंकलेखन 40, मराठी टंकलेखन 30 जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। लघुलेखक निम्न श्रेणी। त्यानंतरचं पुढचं पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी यासाठी सुद्धा 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट असेल तर तुमच्याकडे तुम्ही अर्ज करू शकता आणि त्यासोबतच इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट म्हणजेच इंग्रजी टायपिंग किंवा मराठी 30 जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही झेडपी मध्ये पोस्ट भरली जाते मित्रांनो। साठी सर्वात जास्त वॅकन्सी आहेत। पहा मित्रांनो यासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि तुमच्याकडे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची 1 वर्ष मुदतीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण केलेला असणं आवश्यक आहे किंवा शासन समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर जर तुम्ही केलेला असेल डिप्लोमा तरी देखील तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। त्यासोबतच खाली काय सांगितलंय स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविकाधारक, पदवीधारक, पदव्युत्तर अशी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार या ठिकाणी पात्र ठरतात असे या देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतरचं पुढचं पद आहे कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ यासाठी पात्रता काय सांगितली आहे 10वी व 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेला असावा। त्यासोबतच काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली यांचे नोंदणीकृत सदस्य असावे असे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे। या सर्व पात्रता जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो कनिष्ठ अभियंता विद्युत हे देखील पद आहे आणि यासाठी पात्रता काय सांगितली आहे 10वी उत्तीर्ण आणि विद्युत अभियांत्रिकीमधील 3 वर्षाची पदविका धारण केलेली असेल किंवा शासनाने जाहीर केलेली त्याच्याशी समतुल्य असलेली इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम। आणि त्यानंतरचं पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य 500+ वॅकन्सी या ठिकाणी या पदाच्या भरल्या जात आहेत आणि पात्रता काय सांगितली आहे 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। शासनाने मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, रूरल रिकन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अशी अर्हता धारण केलेली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। तर पहा मित्रांनो अशा प्रकारे 14 संवर्गातील ही PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागातील पदांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। 2109 जागेंसाठी ही जाहिरात आहे। आपण या ठिकाणी संपूर्ण मुद्दे जाणून घेतलेच आहेत। जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारा। तुमच्या शंकेचं निरसन या ठिकाणी 100% केलं जाईल। अशा प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी या जाहिरातीचा PDF मी देऊन देईल। धन्यवाद।